जयप्रेम जय भीम। पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या लोकांचा मोर्चा आणून सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता। या संदर्भामध्ये माननीय पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केली होती। या संदर्भामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन सादर केली होती। पुणे शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा सामाजिक व धार्मिक तणाव होऊ नये या संदर्भामध्ये योग्य त्या उपाययोजना त्यांनी कराव्यात अशी त्यांना आपण विनंती केली होती आणि त्याचा एक चांगला परिणाम या ठिकाणी झाले। त्यासाठी मी पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन करतो। कोणत्याही परिस्थितीमध्ये धार्मिक व जातीय उन्माद माजवणाऱ्या लोकांना पुणे शहर हद्दीमध्ये येण्यापासून त्यांनी परावृत्त केलेले, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय योग्य भूमिका बजावत सर्व आंदोलकांना घाटाच्या पलीकडूनच त्यांनी परत पाठवलेले, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केलेली, काय चर्चा झाली काय नाही झाली याबाबतचा तपशील असला नसला तरी शहर हद्दीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही याबाबत त्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांना धन्यवाद देतो, त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो। तसेच महाराष्ट्र सरकारला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की अशा प्रकारचा धार्मिक तणाव करणारे जे आहेत ते सर्वच्या सर्व भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत, भारतीय जनता पक्षाचे आजी माजी आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा तणाव निर्माण केला जातोय। एकीकडे सरकार स्वतःचं असताना अशा पद्धतीचं वातावरण करणं हे अत्यंत चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना आवरावं अशी भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। तसेच हेट स्पीच संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या कडक निर्णयानुसार आपण भूमिका घ्यावी आणि राजधर्माचं पालन करावं अशी देखील भूमिका आम्ही या ठिकाणी करतो। मी पुन्हा एकदा पुणे कोंढवा या भागामध्ये आज जो काही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता तो कुठल्याही प्रकारामध्ये यशस्वी झालेला नाही याबद्दल मी पुणे पोलीस आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीमचं पुन्हा आभार व्यक्त करतो। व या संदर्भामध्ये जर काही कायदेशीर बाबींचं उल्लंघन झालं असेल, हेट स्पीचेस झाले असतील, कोणत्याही धर्म समुदायाला दुखवण्याची वक्तव्य केली असतील तर या संदर्भामध्ये आजच सायंकाळी एक कायदेशीर फिर्याद तयार करून यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू। माझं नाव राहुल डंबाळे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचा अध्यक्ष म्हणून बोलतो।